नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी पासोडी येथून श्रीमान प्रेमसिंग रेणकोट हे आलेले आहेत। यांनी आपल्या SRT कपाशीला या ठिकाणी भेट दिलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता भरपूर असा माल लागलेला आहे। अशा प्रकारचा आपल्या कपाशीला माल लागलेला आहे। बघू शकता तूर जिथं जिथं आहे। मागील वर्षीचे आपले हे जे अवशेष आहे, आता हे दादा आपले हे बघू लागले जे तुरीचे अवशेष आहे आपले मागचे टोटल अशा प्रकारचे SRT पद्धत आपण कुठल्याही प्रकारच्या जमिनीला हलव न करता, नागाटी रोटेटर न करता अशा प्रकारचे आपण कपाशीची या ठिकाणी लागवड केलेली आहे। तुरीचा औषध आहे पूर्ण। आणि तुरीचे हे मागच्या वर्षीचे आपले हे जे मुळ आहे आपण तसेच जमिनीला ठेवलेले आहे की नाही दादा? हा, पूर्णतः कुजलेले ते जमिनीत। आता एक वेळेस तुम्ही तुमचा एकदा परिचय द्या बरं। सर, मी रायनर पासोडी, नाव सांगा। तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। तुमचं नाव सरांना भेटासाठी मी वडाला वालसा। तुमचं नाव सांगा एकदा। प्रेमसिंग राजपूत पासोडी। हा, मी इथून बोलतो। मी पोटे सरांना भेटायला त्यांच्या गावी गहू घ्यायसाठी आलो होतो। त्यांनी मला यासाठी शेती पाहण्यासाठी आणलं। त्यांचं एकदम उत्कृष्ट कपाशी प्लॉट मी बघितला। त्यांचं काही हात न लावता त्यांचा एकदम जबरदस्त असा पाहण्यासारखा प्लॉट आहे। आणि मी पाहून सुद्धा मी हरकून गेलो। मी सुद्धा विचार केला यानंतर हीच पद्धत वापरायची। आपलं नागिटी नाही, रोटर नाही, काहीच नाही, जमिनीला हात पण लावायचा नाही, ते ठिबक पण जमा नाही करत। त्यांचा परंपरा अशी का दरवर्षी ठिबक तशीच असते। माल कापून घेतात आणि डायरेक्ट 2 सारी काय ते माल पेरायचं। एक नंबर त्यांचा माल असा आलेला आहे, जबरदस्त क्वालिटी पाहून मी पण हैराण झालेलो आहे। असं जबरदस्त त्यांचा कपाशी हा प्लॉट आहे। माल पण भरपूर आहे आणि कैऱ्या पण साईज फार मोठ्या लागलेला आहे। पातीगळ नाही, काही नाही, हिरवागार प्लॉट आहे बघा, पाहण्यासारखा आहे। आणि याला 0 मशागत 0 खर्च असा प्लॉट मी पहिल्यांदा बघितला। कारण भरपूर कपाशी बघितल्या पण असे नाही। त्यांचं पूर्ण औषध आहे ना, सेम टू सेम याने हलवलेलं नाही। पहा, याचं पूर्ण जमिनीत सळलेलं आहे आणि ठिबक त्यांची जागी तशीच आहे। हे बघा, माती पण एकदम भुसभुस, हे बघा माती। एकच नंबर असा त्यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे। म्हणजे ज्ञानी माणसाच्या पलीकडे गेले पोटे साहेब आमचे। आणि शेतकऱ्यांना चांगला सल्ला त्यांनी दिलेला आहे SRT पद्धतमधून। आता शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपला हा माल या ठिकाणी जमलेला आहे दादा, बरोबर आहे की नाही? एकच नंबर। आणि या ठिकाणी आपण कुठलाही जास्तीचा खर्च केलेला नाही, काहीच नाही। या 1 एकर साठी आपण फक्त 2 वेळेस 10-26-26 2 बॅग आणि 1 वेळेस 2 दाणेदार आणि 1 युरिया एवढाच आपला खर्च आजपर्यंत या कपाशीच्या प्लॉटला झालेला आहे। अति जास्त घेतलेला नाही त्यांनी, 2 फवारण्या घेतल्या असतील माझ्या विचाराने। आणि आता तुम्ही बघू शकता आपला एवढा प्रचंड असा आपल्या कपाशीला माल लागलेला असताना सुद्धा कमीत कमी 70 ते 80 बोंड आहेत, पक्के बोंड ते बी। आणि पात जबरदस्त लागलेले आहे। पात किती दादा आता जवळपास? पात्या तर भरपूर आहे सर, पात्या तर मोजताच येणार नाही, आहे का नाही? पक्क्या बोंड्यात एवढे आहे का नाही? हा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जबरदस्त माल लागलेला आहे। पहिल्यांदा बघतात की हे बघा, म्हणजे त्याचा गळ पण नाही, शेंड्यापर्यंत पूर्ण माल आपला पकलेला आहे की नाही दादा? हा, 6-7 फूट त्याची वाढ झालेली आहे, हाईट आहे का नाही? अजून 1 महिन्यानं कपाशी डायरेक्ट झोपून जाणार अशी कंडिशन आहे। बरं, एक अंदाज किती येतो तुम्हाला एका एकरामधून आपल्याला कपाशीचं? असं आपण नागिटिव्ह रोटर करतो त्या टायमाला आपण अशी कपाशी पेरतो तर एकरी माझ्या हिशोबानं 8 ते 9 चा ॲव्हरेज येतो। आता ह्या कपाशीला म्हणलं तरी तर 13-14 क्विंटल तर एकरी निघालाच पाहिजे एका पुढ्याला। 13-14 क्विंटलचा ॲव्हरेज येऊ शकता, आहे का नाही? जास्त पण कम नाही, असं याला भरपूर असा माल लागलेला आहे। आणि ही पद्धत सगळ्या शेतकऱ्यांनी करावी असं माझं पण मत आहे। 0 मशागतून सरांनी हे करून दाखवलं, खरोखर पाहण्यासारखं आहे। आता लोकांचा विश्वास बसत नाही दादा की नाही, पाहिल्याशिवाय काहीच कळत नाही सर। नागरणी केलंय की तवाच आपला माल जमतो, किंवा मग रोटावेटर केला पाहिजे, 4-4, 5-5 पाळ्या दिल्या पाहिजेत, आहे का नाही? 1000 रुपये एकर रोटर। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जुने अवशेष काळी कचरा जो आहे आपल्या जमिनीला तो तसाच आहे या ठिकाणी, आहे का नाही? तसाच आहे, हात पण लावलेला नाही सरांनी। बेड पण तसाच आहे, जुना बेड तर सेम टू सेम तसाच आहे। त्याला तुरीचा खोड ते सगळं सोडून गेलेला आहे जमिनीत, अक्षरशः कुठं आहे कुठं दिसत पण नाहीये।
एकदम जबरदस्त अशा प्रकारचा आपला सुंदर असा हा कपाशीचा प्लॉट आहे की नाही दादा? एकच नंबर सर. याच्यावर काय न बोलण्यासारखं असं झालेलं आहे का जे पण शेतकरी ते थंग होऊन पाहून गेलेले इथून. तूर पण अशी जबरदस्त आलेली आहे, उबळाचं कुठं प्रमाणच नाही. एक नंबर प्लॉट आहे यासारखीचा, जबरदस्त क्वालिटी सोडलेली नाहीये. खोड पण जाडा आहे असा, म्हणजे काही दिवसानं कपाशी जमिनी लोळेल. शेतकऱ्यांना आपण नेहमी सांगतो की बाबा हो, नांगरणी करू नका, रोटावेटर करू नका, आहे का नाही? हो, बिना कमी खर्चामध्ये आपला कसा हे करता येईल आपल्याला. हे बघा सर, हे बोंड हे दाखवा त्यांना. याला माल बघा, पूर्ण पात्या बी किती आहे, आणि हे बघा बोंड बी. हे बघा बोंडाची साईज बघा, कैरीची साईज बघा. ही साईज पूर्ण एकाच झाडाला नाही सर, प्रत्येक झाडाला आहे. ही साईज म्हणजे एक आपला प्युरो असतो ना, बस त्याच पद्धतीचा आहे. कुठंच नाही असा की कुठं याची साईज बारीक म्हणून आलेली आहे. हे बघा टोटल जबरदस्त असा कपाशीचा प्लॉट सरांनी डेव्हलप केलेला आहे. त्यांचा अजून तिकडं 7-8 एकर जमीन आहे, तिकडे काही गेलो नाही आम्ही, ते थोडं लांब पडतं. त्याच्यामध्ये त्यांनी हेच पद्धत वापरलेली आहे, एकदम जबरदस्त. अशा प्रकारचा आपला SRTचा कपाशीचा प्लॉट आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटेटर किंवा इतर कोणती आंतर मशागत केलेली नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी SRT पद्धतीचा अवलंब करावा. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 80 07 15 50 44 या माझ्या नंबरवर संपर्क साधावा. बरोबर. आणि मला अजून एक सांगायचं होतं सरांनी. बोला सरांनी ह्या एका एकरा प्लॉटमध्ये 4 बोरं घेतलेले. 4 बोरं घेतले जवळ त्यांच्या, म्हणजे जास्त नाही 10 फूटच्या अंतरात समोरचा एक बोर आहे आणि सरांचा एक बोर आहे. विषय असा झालेला आहे की बोर ज्यावेळेस सरांनी घेतला त्यावेळेस त्याला अर्धा तास 1 तासच्या वर बोर चालला नाही आणि समोरचा पाणी निघत नव्हता. मग सरांनी यासाठी पद्धत 4 वर्षापासून चालू केली. नंतर असं झाला विषय की जो पाणी पडत होता तो त्या मुळीमार्फत, तो जे त्याने औषध सोडलेले जमिनीचं, तो पाणी तिथेच मुरला गेला आणि आज सरांचं 4 बोरातून पाणी हलत नाहीये. कारण हा फक्त करामत कशाची, पद्धतची आहे. SRTचा चमत्कार आहे आपला. चमत्कार. आपण काय करतो, दरवर्षी रोटर मारतो, तो पाणी वाहून जातो, जिरत नाही. आणि सरांनी हा प्रयोग केला, मला दाखवला, मला एकदम खतरनाक वाटला. कारण पाणी निघत नाही म्हणल्यावर किती खतरनाक गोष्ट म्हणायला लागेल SRTची. लोक करत नाहीये, लोकांना खर्च करायचा वाटतो. माझं म्हणणं हेच आहे की SRT पद्धतीने शेती करावा. आपण बी काहीतरी शेतकरी आहोत, आपले 2 पैसे आपल्याला बी वाचले पाहिजे आणि एकच नंबर असा पिकं माल येतात. यस, एवढंच माझं बोलणं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या दुरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.